आंबट, गोड कैरीचा गुळांबा, तोही वर्षभर टिकणारा. या व्हिडिओमध्ये मी गुळांबा कसा करायचा, तो वर्षभर टिकण्यासाठी काय टिप्स आहेत, हे सगळं सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि संजना स्वादिष्ट किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नमस्कार, संजना स्वादिष्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत कैरीचा गुळांबा. त्यासाठी आपण इथे 4 कैऱ्या घेतलेल्या आहेत. आता ह्या कैऱ्या आपण स्वच्छ धुवून घेऊया. या कैऱ्या मी याच्या आधी 7 ते 8 तास पाण्यामध्ये भिजत घातलेल्या. या कैऱ्यांना ॲक्च्युली खूप चीक असतो, त्याच्यामुळे आपण त्यांना स्वच्छ धुवून घेतलं पाहिजे, की जेणेकरून त्याचा संपूर्ण चीक निघून जाईल आणि कैऱ्या स्वच्छ होतील. इथे कैऱ्या थोड्या पाड लागलेल्या घ्यायच्या, म्हणजे त्याचा गुळांबा छान होतो. आता आपण त्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्या कैऱ्या स्वच्छ पुसून ठेवायच्या. कैऱ्या आता आपल्या स्वच्छ धुवून झालेल्या आहेत. आता आपण याचं साल काढूया. साल काढण्यासाठी हा मी पिलर यूज करते. याने खूप इझिली साल निघते आणि हाताला लागत पण नाही. हा जरी नसेल तरी तुम्ही तुमच्या घरातला कोणताही पिलर यूज करू शकता. फक्त एक लक्ष द्यायचं की सगळ्या बाजूने साल व्यवस्थित निघाली गेली पाहिजे. तुम्ही इथे बघत असाल मी किती व्यवस्थित सगळ्या बाजूने साल काढलेली आहे. अशाच प्रकारे मी आता सगळ्या कैऱ्यांची साल काढणार आहे. सगळ्या कैऱ्यांची व्यवस्थित साल काढलेली आहे. आता आपण याला आपल्याला ज्या प्रकारे गुळांबा करायचा आहे त्या प्रकारे आपण त्याचं कटिंग करू शकतो. इथे मी फोडीचा गुळांबा करणार आहे. त्याच्यासाठी मी व्यवस्थित सगळ्या बाजूने कैरी आता चिरून घेणार. त्याच्या कोळीच्या बाजूने व्यवस्थित चिरून घ्यायचं, म्हणजे जास्त वाया पण जाणार नाही आणि आपल्याला कटिंग पण व्यवस्थित करता येतं. मी फोडीचा गुळांबा करणार आहे, त्याच्यामुळे मी त्याची स्लाईस पाडून आता त्याच्या बारीक बारीक फोडी करते. तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही करू शकता. तुम्ही इथे बघू शकता, मी जास्त बारीक पण नाही केलं, जास्त मोठं पण नाही ठेवलं. साधारण नॉर्मल छोटे छोटे पीस केले. आता मी असेच हे सगळे पीस करून घेणार आहे. इथं पीस सगळे आपले रेडी आहे. सगळ्या कैऱ्याचे स्लाईस कट करून झाले. तुम्ही साईज बघू शकता. ह्याची नॉर्मल थोडी साईज ठेवायची, जास्त बारीक नाही करायचे, कारण ते शिजल्यानंतर थोडे अजून बारीक होतात त्याच्यामुळे. तर आता आपले पीस तर सगळे करून रेडी आहेत. आता आपण त्याला शिजवून घेऊयात. इथे मी एक बाऊल आपले कैरीचे पीसेस आहेत, त्याच्यामुळे एक बाऊल खिसलेला गूळ घेतलाय. एक तुकडा दालचिनी, 4-5 लवंगा आणि 6-7 वेलदोडे. इथे दालचिनी आणि वेलदोडे आपण स्वादासाठी घेतोय आणि लवंग टाकल्यामुळे त्याला मुंग्या वगैरे होत नाहीत आणि स्वाद पण छान येतो. आता आपण कढईमध्ये 2 चमचे तूप घालूया आणि दालचिनी आणि लवंग हलकेसे फ्राय करून घेऊया. हे हलकेसे फ्राय केल्यामुळे त्याचा स्वाद अजून छान येतो. लवंग आणि दालचिनी गरम होत आहेत तोपर्यंत आपण वेलदोडे कुटून घेऊया. ह्याची एकदम बारीक पण पूड नाही करायची आणि जास्त मोठे पण नाही ठेवायचे. तुम्ही इथं बघू शकता मी
त्याला कुटून घेतलेला आहे. आता आपण ती पूड पण याच्यामध्ये टाकूयात. ह्याला पण अगदी सेकंदभर परतून घ्यायचं. आता आपण आपले कैरीचे केलेले पीसेस आहेत ते टाकूया. त्यालाही हलकंसं परतून घेऊया. मी हे साधारण 1 ते 2 मिनिट परतलं. याच्यानंतर आपण याच्यामध्ये गूळ टाकूया. गूळ आणि कैरीचे तुकडे एकजीव होईपर्यंत चांगलं त्याला परतून घेऊया. ते छान एकजीव झाल्यानंतर त्याला गुळाला पाणी सुटतं भरपूर आणि त्या गुळाच्या पाण्यात आपले हे कैरीचे तुकडे जे आहेत ते छान शिजले जातात. त्याच्यामुळे तुम्ही बघताय मी व्यवस्थित ते एकजीव करते. तुम्ही इथे बघू शकता गुळाचं छान पाणी झालेलं आहे आणि याच्यामध्ये आता आपला कैरीचे तुकडे छान शिजतील. आपण हे असंच मंद आचेवरती शिजू द्यायचं ह्याला व्यवस्थित. साधारण एक 10 ते 15 मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचे. आपली क्वांटिटी कशी आहे त्याच्यावरती डिपेंड राहणार. याला अजिबात झाकून ठेवायचं नाहीये, कारण झाकण जर का ठेवलं तर त्याला अजून पाणी सुटणार आणि आपलं जे हे मिश्रण आहे ते आळायला बराच वेळ घेणार. तुम्ही इथे बघू शकता छान आता गुळांब्याचा रंग पण बदललाय. असा रंग येईपर्यंत त्याला छान शिजवून घ्यायचं. हा जो पाक आहे तो जास्त पण आटू द्यायचा नाही. आपण बोटाने चेक करायचा, त्याला एक तार सुटत असेल की गॅस बंद करून थंड होण्यासाठी त्याला ठेवून द्यायचा. गुळांबा पूर्ण थंड झाल्यानंतर त्याला मी अशा भरणीत भरून ठेवलाय आणि इथे मी काचेची भरणी यूज केली आहे. तुम्ही चिनी मातीची पण यूज करू शकता. पण प्लास्टिकची भरणी यूज करायला थोडं अवॉइड करायचं, कारण थोड्या दिवसांनी प्लास्टिकसारखा वास त्याला उतरतो. इथे टिप्स अशा आहेत की गुळांब्यासाठी नेहमी पाडाची कैरी यूज करायची. गुळांबा हा वर्षभर टिकतो, त्याच्यामुळे भरणीत भरल्यानंतर त्याला पाण्याचा हात लावायचा नाही. त्याच्यामुळे बुरशी वगैरे गुळांब्याला लागत नाही. त्याच्यानंतर गुळांब्यामध्ये नेहमी लवंगा टाकायच्या. त्या लवंगांमुळे त्याला मुंग्या लागत नाहीत. या सगळ्या टिप्स वापरून जर का गुळांबा केला तर गुळांब्याचा आस्वाद आपण वर्षभर घेऊ शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करून तुम्हाला कसा वाटला हे कळवा. अशाच छान छान रेसिपी संजना स्वादिष्ट किचन पेजवरती आहेत, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. थँक्यू.